अमरावती महानगरपालिका निवडणूक मतदानाची वेळ या संदर्भातली एक मोठी घडामोड आपल्यापर्यंत येते। मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा अजूनही लागलेल्या आहेत। पुरा येथील मतदान केंद्रावर शेकडो मतदारांची गर्दी आपण दृश्यांमध्ये पाहतोय। पोलिसांच्या मतदान केंद्राच्या बाहेरील गेट त्यांना बंद करण्याची वेळ देखील आलेली होती। सगळ्याच ठिकाणी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ ही निवडणूक आयोगाने घालून दिलेली होती। मात्र अनेक जण आपलं मतदान देण्यासाठी मत देण्यासाठी अजूनही अनेक केंद्रांच्या बाहेर गर्दी करतायत। त्यातलंच आणखी एक मतदान केंद्र आपण यावेळेला पाहतोय अमरावती महानगरपालिका या ठिकाणचं, कारण मतदानाची वेळ खरं तर संपलेली आहे। मतदारांच्या रांगा अजूनही त्या ठिकाणी कायम आहे। सूरज दाहट आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सूरज, पुरा इथल्या मतदान केंद्रावरती शेकडो मतदारांची गर्दी आहे, काय नेमकं त्या ठिकाणी घडतंय? नक्कीच विशाल सर, मतदानाची वेळ जर पाहिलं तर 5:30 वाजताची होती। मात्र जर पाहिलं तर आतापर्यंत अमरावतीच्या चपराशीपुरा परिसरातील एका मतदान केंद्रावर आहे मी। अमरावती महानगरपालिकेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 13 मध्ये मी आहे आणि या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर 5:30 वाजता नंतर जे मतदार आलेले आहे ते संपूर्ण मतदारांना जे आहे मतदानापासून या ठिकाणी वंचित राहणार आहे। कारण का 5:30 वाजताची वेळ होती, त्यामुळे हे संपूर्ण मतदार आहे ते मतदानापासून वंचित असणार आहे। पोलिसांनी जे वेळ झाल्यामुळे या ठिकाणी गेट पूर्णपणे बंद केलेला आहे। मात्र जर पाहिलं तरी देखील मोठ्या संख्येने जे आहे कार्यकर्ते असतील आणि मतदार असतील या ठिकाणी बाहेरच थांबून आहे किंवा आम्हाला मतदान करू द्या अशी एकूणच या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्त्यांची या ठिकाणी मागणी आहे, मतदारांची मागणी आहे। त्यामुळे जर पाहिलं तर आता मात्र 5:30 वाजताची वेळ असल्यामुळे जर पाहिलं तर पोलिसांनी या ठिकाणी आतमध्ये जाणार सर्व मतदारांना आणि कार्यकर्त्यांना जाणार एखादी मज्जाव केलेला आहे। पोलिसांचा या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। साधारणतः 150 पेक्षा जास्त जे आहे मतदार जे आहे मतदारापासून या ठिकाणी वंचित राहणार आहे। कारण का 5:30 वाजताची वेळ होती, जे मतदार गेटच्या आतमध्ये गेले त्यांनाच फक्त मतदान या ठिकाणी करता येणार आहे आणि जे दृश्यांमधून आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण जे मतदार उभे आहेत त्यांना मात्र मतदान या ठिकाणी करता येणार नाही अशी एकूणच या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तुर्तास जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेच्या सर्व 87 जागेसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी 3 वाजेपर्यंत जर पाहिलं तर आपण 3:30 वाजेपर्यंत जवळपास 40% या ठिकाणी मतदान झालं होतं। अंदाजे जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जवळपास 65% मतदान होण्याची एकूणच या ठिकाणी चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। अद्यापर्यंत जर पाहिलं तर तिकडे पठाण चौक असतील, चित्रा चौक असतील आणि वडनेरा जुना वस्ती आणि नवीन वस्ती जर भागामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंतही मतदारांच्या रांगा या ठिकाणी लागून राहिलेल्या आहे। त्यामुळे जवळपास 7 वाजेपर्यंत 7 ते 7:30 वाजेपर्यंत संपूर्ण मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार असल्याची एकूणच या ठिकाणी माहिती मिळत आहे। मात्र जर पाहिलं तर अनेक मतदार केंद्रावर जर पाहिलं तर या ठिकाणी अशाच गोंधळाची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। नक्कीच धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, कारण अनेक मतदान केंद्रांवर मतदार अजूनही पोहोचताना दिसतोय। हीच परिस्थिती राज्यातल्या अनेक मतदान केंद्रांवरती देखील आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।